ही गाडी तुम्ही पहिल्यांदाच बघितली असेल, नावही पहिल्यांदाच ऐकलं असेल. विनफास्ट या कंपनीचं नाव आहे, व्हिएतनामची कंपनी आहे आणि ही कार आहे VF6. तर मित्रांनो, ही गाडी आपण पहिल्यांदाच डिटेलिंग व्हिडिओमध्ये PPF करणार आहोत. मी पहिल्यांदाच गाडी बघतोय. गाडीचं ओव्हरऑल जे फिट अँड फिनिश आहे, गाडीची मजबूती आहे, ही खूप चांगली वाटते मला. मी टाटाच्या गाड्या बघतोय किंवा महिंद्राच्या गाड्या बघतोय, त्यापेक्षा ही गाडी थोडीशी जास्त मजबूत आणि जड वाटली मला. आणि ओव्हरऑल हे पॅकेज जर बघायला गेलो आपण, 60 किलोवॅटची बॅटरी, 4.5 रेंज, तर ओव्हरऑल हे विन विन सिच्युएशन आहे. सो ही गाडी आता मार्केटमध्ये आलेली आहे आणि लोक एक्सप्लोर करायला लागलेली आहेत नवीन नवीन ब्रँड्स. तर मित्रांनो, हा पण ब्रँड नवीन आहे आणि आपला पण ब्रँड नवीन आहे, जो आहे अल्पाईन प्रो सिरीज या नावाचं PPF आपण इंट्रोड्यूस केलेलं आहे. 200 मायक्रॉनचं TPU PPF आहे, सेल्फ फिलिंगवालं, हाय ग्लॉसवालं, सगळ्यात बेस्ट क्वालिटी PPF बेस्ट प्राइसिंगमध्ये देतो आपण. तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी या आपण केलेल्या कामाचं किती कॉस्टिंग होतं, सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणार आहेत. सो तुम्हाला या व्हिडिओमध्ये गाडीचं PPFचं काम कसं होणार आहे ते माहिती पडेल. गाडीचं आतून तुम्हाला बाहेरून सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. गाडी कशी आहे, गाडी आपण चालूनही बघू आणि सगळ्यात शेवटी कस्टमरचा फीडबॅक घेऊ आणि कस्टमरकडनं पण या गाडीबद्दल माहिती जाणून घेऊ. चला मित्रांनो, काम स्टार्ट करूया. सो मित्रांनो, आपल्या गाडीचं काम कंप्लीट झालेलं आहे. जी तुम्हाला मी गाडी म्हटलेली नवी कोरी गाडी VF6 विनफास्ट, राईट? येस. सो विनफास्टचं काम कंप्लीट झालेलं आहे. गाडी खूप मस्त, दिवसभर काम करताना खूप मजा आली आणि यांच्याशी पण यांनी गाडी कशी काय सिलेक्ट केली, ओव्हरऑल प्रोसेस कशी होती, त्यांच्याशी ऑलरेडी बोललेलो आहे. आपल्या व्ह्युअर्सना पण कळेल की ही गाडी घेण्यासाठी तुम्ही काय प्रोसेस केली, त्यांचा टाईम वाचेल आणि ओव्हरऑल त्यांना इन जनरल गाडीबद्दल माहिती कळेल. सो थोडंफार तुम्ही या गाडीबद्दल सांगा. शुअर. सो मी बेसिकली मार्केटमध्ये होतो, लाईक माझं बजेट होतं अराउंड 18 lakhs. ओके. आणि मी विचार केला की सगळ्या ब्रँडच्या गाड्या ट्राय करूया. बरोबर. सो मी एकाच दिवशी सगळ्या गाड्या टेस्ट ड्राईव्ह केल्या आणि मला फील ज्या गाडीचा बेटर वाटला, जी गाडी जास्त रोबस्ट वाटली आणि जास्त ड्रायव्हिंग वाईज फन टू ड्राईव्ह वाटली, ती गाडी मी चूज केली. डेफिनेटली आहे तशी गाडी. डेफिनेटली. ॲक्च्युली मी थोडा कन्फ्युज्ड होतो BE6 आणि ह्याच्यामध्ये. बट मला जे फीचर्स आणि जे म्हणजे ह्याचं जे फील वाटलं आतमधून, ते BE6 पेक्षा पण बेटर वाटलं. ऑल्दो ती हायर सेगमेंटची गाडी आहे आणि ती थोडी प्रीमियम अजून महाग गाडी आहे, बट स्टील आय फेल्ट की ही गाडी जी या प्राइसला येते ना, म्हणजे 17-18 लाखाच्या रेंजमध्ये, इट वॉज व्हेरी गुड. सो मी पण एक याच्यात ॲडिशन देतो. मी ना सगळ्या गाड्या बघितलेल्या आहेत इलेक्ट्रिक,
म्हणजे MGची आपली कोणती Windsor. विंडसर ह्याच्याच प्राइस रेंजमध्ये येते आणि टाटाची कव आहे आणि अजून कोणती बा ॲस्टर पण आहे. एस्टर पण आहे. हा एस्टर MG ZS करेक्ट. ऑलमोस्ट सगळ्या गाड्या बघितल्यात पण मी स्वतः पर्सनली एवढी टाईट फिट अँड फिनिश म्हणतात गाडीचा जो आतमधला इंटिरियर्समध्ये गाडीच्या जे लेदर्स दिलेले आहेत आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी दिल्या आहेत त्या एकदम प्रीमियम क्लासमधल्या दिल्यात. म्हणजे तुझं वोल्वो बघितली असेल, मर्सिडीज बघितली असेल, तशा क्लासमधल्या ज्या गाड्या असतात त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि जर तुम्ही दरवाजा उघडलात ना आणि बंद केला तर तुम्हाला लगेच कळेल की गाडी किती मजबूत आहे. बिल्ड क्वालिटी आहे. डेफिनेटली तिचं वजन किती आहे तुम्हाला सकाळी बोललेलाच बरं 2 टन वजन आहे त्याचं ऍक्च्युली. आहे तशी मजबूत गाडी आहे. त्यांनी BMW बरोबर टाईप केलं असं म्हटलेलं असतं सकाळी. राईट. सो ऍक्च्युली त्यांची ग्लोबली जी टेक्नॉलॉजी आहे ना ती BMW सोर्स आहे आणि त्यामुळे त्यांचं जे दिसतंय त्याच्या सिस्टममध्ये असू दे किंवा त्यांच्या बिल्ड क्वालिटीमध्ये असू दे, त्यांचे फीचर्समध्ये असू दे, इवन फॉर दॅट मॅटर फिट अँड फिनिशमध्ये असू दे. Correct, सो इट इज डेफिनेटली मोर प्रीमियम दॅन वॉट द प्राइस डिमांड्स. इट लुक्स अँड फील्स तर मला गाडी घ्यायची असेल तर मी नक्की विचार करेन. डेफिनेटली करा. मला चालवायची गाडी आता बघू नेक्स्ट टाइम जेव्हा येशील मी चालवून बघेन. डेफिनेटली मी थोडासा जास्त असा लहान मुलांसारखा आहे ही गाडी बघितल्यावरती मला आवडतं चालवायला वगैरे. दिवसभर आपण काम करत असल्यामुळे मला तर टेस्ट ड्राईव्ह घ्यायला मिळाला नाही. तो डेफिनेटली भाऊ जेव्हा येईल तेव्हा टेस्ट ड्राईव्ह नक्की घेईन. डेफिनेटली सो तुम्ही दिवसभर इकडे होतात आणि तुम्ही गाडीचं काम बघितलं आणि दिवसभर जी काही प्रोसेस बघितली. सो ओव्हरऑल डिटेलिंग योगीमधली प्रोसेस जी आहे PPF करण्याच्या आधीची नंतरची PPF करताना तुम्हाला एक जस्ट फीडबॅक जे आपले व्ह्युअर्स बघतात, तुम्ही ऑलमोस्ट सगळं काम बघितलं स्टार्ट टू एंड. Definitely. तुम्हाला कसं वाटलं काम? ॲक्च्युली मी डिटेलिंग योगीमध्ये येण्याआधी मी बऱ्याचशा लोकांकडून कोट्स घेतले. बरेचसे मोठे प्लेयर्स आहेत त्यांच्याकडून पण मी कोट्स घेतले आणि मी जाऊन त्यांच्याकडे टेस्ट केलं PPF. बट जेव्हा मी डिटेलिंग योगीमध्ये आलो त्यांनी मला एकदम ट्रान्सपरन्सीने प्रॉपरली PPF टेस्ट करायला दिलं. त्यांनी मला प्रॉपर स्ट्रेच करून स्ट्रॅचेस करून सगळं करून त्यांनी मला टेस्ट करायला दिलं आणि मला वाटलं की हे जे PPF आहे ते जे अल्पाईन प्रो सिरीजचं ऑफर करतायत ते डेफिनेटली खूप ड्युरेबल वाटलं आणि खूप जास्त रोबस्ट वाटलं. म्हणजे मला ॲक्च्युली प्रोटेक्शन पाहिजे होतं गाडीसाठी सो दॅट मायनर स्क्रॅचेस किंवा स्वेल मार्क्स किंवा वेअर अँड टेअर जी असते डे टू डे लाईफमध्ये ती मला त्याच्यापासून अवॉइड करायचं होतं गाडीला. सो दॅट लाँग टर्ममध्ये गाडी चांगली प्रोटेक्टेड राहील. वेन आय केम हिअर त्यांनी मला जे एक्सप्लेन केलं PPFबद्दल त्यांनी मला सांगितलं की PPFचे काय प्रोज अँड कॉन्स आहेत. डेफिनेटली एव्हरीथिंग हॅज इट्स प्रोज अँड कॉन्स. सो PPFमध्ये जे प्रोज होते ते मला ह्यांच्या PPFमध्ये डेफिनेटली जास्त वाटले. सो डेफिनेटली त्यामुळे मी यांच्याबरोबर गेलो आणि प्लस एक ट्रस्ट फॅक्टर वाटला त्यांच्याबरोबर बोलून. त्यांनी जे काय होतं ते ट्रान्सपरंटली मला क्लिअरली कम्युनिकेट केलं. असं नाही की त्यांनी जास्त वाढवून सांगितलं की हे असं आहे तसं आहे. ते मला खूप चांगलं वाटलं त्यांच्याबद्दल आणि डेफिनेटली एक्सपिरियन्स खूप चांगला होता. फुल डे मी जेव्हा बसून बघितलं मला वाटलं की त्यांनी एकदम ट्रान्सपरंटली काम केलेलं आहे आणि ईच अँड एव्हरी स्मॉल डिटेल त्यांनी मला एक्सप्लेन केली. सो इट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स ॲक्च्युली फॉर मी. थँक्यू सो मच. रेकमेंड पण करा प्लीज. Definitely. So I will definitely recommend every one of you to choose Detailing Yogi and definitely meet Yogesh if you have any queries regarding detailing and PPF. थँक्यू सो मच. Thank you. सो मच. इट वॉज गुड फीडबॅक. Thank you. तर ओव्हरऑल गाडीबद्दल माहिती मिळाली तुम्हाला, PPF बद्दल पण माहिती मिळाली आणि ऑलमोस्ट सगळ्या डिटेल्स आपण कव्हर केलेल्या आहेत. इन केस जर तो काही राहिलेलं असेल आमच्याकडून तर खाली कमेंट करा किंवा माझा नंबर मी देतो आहे. डायरेक्टली मला फोन कॉलवरती विचारू शकता किंवा मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. जर काही राहिलं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये पण सांगा आणि चांगलं प्रेम दाखवा आम्हाला. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. थँक्यू सो मच. ओव्हर टू बा. तुम्ही सबस्क्राईब करत नाहीत, सबस्क्राईब करा प्लीज. लाईक करा, शेअर करा. मित्रांनो सबस्क्राईब करा. विनंती आहे, आता विनंती करतोय, नंतर नाही करणार. थँक्यू. प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.